हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या। तर जी फुलं तुम्ही बघितली होती ती माझ्या कुंडीमध्ये आलेली होती, गुलाबाची व्हाईट आणि रेड कलरची। ते मी काढून फ्रीजमध्ये ठेवली। त्याच्यानंतर मधल्या वेळामध्ये सगळं आवरून घेतलं घर आणि त्याच्यानंतर ही जी नथ आहे ना ती मी अमृताज क्रिएशन या पेजकडून मागवलेली आहे। इन्स्टाला आयडी आहे त्यांची अमृताज क्रिएशन म्हणून, तर तुम्ही नक्की ऑर्डर करा तुम्हाला ही नथ आवडली असेल तर। मी इथं फटाफट पूजा मांडून घेतलेली आहे आणि मी हे खूप म्हणजे लहान असल्यापासून मम्मीकडे बघून शिकली आहे, कारण तेव्हापासून मी पूजा मांडते, मी शाळेत असल्यापासूनची, आणि तेव्हापासून मी उपवास पण करते। मला हे खूप जास्त आवडतो। हा महिना म्हणजे माझा गणपती दिवाळीसारखा असतो। सगळ्या गोष्टी करण्याची खूप जास्त हौस असते, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पूजा मांडण्याची किंवा क्रिएटिव्ह गोष्टी करण्याची। जसं की तुम्ही माझे व्लॉगिंग बघत असाल तर तुम्हाला समजेल की मी नेहमी वेगळं वेगळं करण्याचा काही प्रयत्न करत असते। आणि आज माझी खूप जास्त धावपळ झाली होती। पहिला गुरुवार होता, बाहेरून पूजेची तयारी वगैरे सगळं, आणि मुलांना बघत आणि असं सावीचा बिलकुल मूड नव्हता उठल्यानंतर, त्यामुळे तिची खूप चिडचिड झाली आणि तिच्यापेक्षा जास्त माझी चिडचिड झाली। त्यामुळे मी आज एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे। आणि नेक्स्ट गुरुवारी मी वेगळी पूजा मांडणार आहे। वेगळं मुकुट घेतलेले आहेत मी 4 गुरुवारी मांडण्यासाठी, आणि पुढच्या गुरुवारी वेगळी पूजा मांडणार आहे। ह्या गुरुवारी मी हे असं एकविरा देवीचं मुकुट आहे तसं आहे सेम हे, आणि एकदम साधी सिंपल अशी मांडलेली आहे। जास्त काहीच केलेलं नाही आहे, फक्त रांगोळीने सजवलेलं आहे, साईडची बॉर्डर आहे ते। आणि पुढच्या गुरुवारी ना मी वेगळं थोडंसं करायचा प्रयत्न करेन माझ्याच्याने जसं होईल तसं, कारण आज खूप जास्त पण उशीर झाला होता। स्वयंपाक, लहान मुलं, युगची शाळा, घरातली कामं, बाहेरची कामं, आणि आज मला हॉस्पिटलला पण जायचं होतं, त्याच्यामुळं माझा खूप जास्त वेळ गेला होता तिथं, आणि ये जा करण्यात खूप वेळ गेला, आणि त्यामुळं मला जास्त काही क्रिएटिव्ह करता नाही आलं। साधी सिंपल अशी पूजा करून घेतली, त्यानंतर संध्याकाळचा नैवेद्य केला, आणि आज गुरुवार होता पहिला, त्यामुळं उंबरठ्याचं लेपनसुद्धा केलं, बाहेरची सुद्धा सगळी पूजा मांडून घेतली, आणि त्याच्यानंतर ही कथा वगैरे सगळं वाचलं। आणि जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल रांगोळी मॅटचं, तर ते अजून माझं बनवायचं काम राहिलेलं आहे, तर त्याच्या पण मला खूप जास्त ऑर्डर यायला लागलेल्या आहेत। तर आज गुरुवार असल्यामुळे मी ते काम स्किप केलं होतं, कारण आजचा पूर्ण वेळ हा मला पूजेसाठी द्यायचा होता, त्यामुळे मी ते काही केलेलं नाही आहे। बाकीच्या ज्या ऑर्डर आहेत त्या मी उद्यापासून कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर पोहोचवणार आहे, कारण आता बऱ्याच स्त्रियांना चौरंग आसन लागणार आहे गुरुवारच्या पूजेसाठीचं, तर ते मी बनवून देणार आहे उद्यापासून। तर तुम्हाला माझे रांगोळी मॅटचे डिझाईन कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत जावा, आणि पूजासुद्धा कसे वाटतात ते सुद्धा सांगत जावा। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत असाल तरच तुम्हाला समजेल की माझ्या व्हिडिओमध्ये काय वेगळं आहे ते, आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की लाईक कमेंट करायला विसरत जाऊ नका, आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते। आणि इथं मग मी छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। ॲक्च्युली मला रविवार पेठेमध्ये जायचं होतं रांगोळीचे साचेस वगैरे आणायला, पण मला काही वेळ भेटला नाही, तर जसं मला पॉसिबल होईल तसं मी तिथं जाऊन वेगळ्या प्रकारचे साचे रांगोळीचे अजून घेऊन येणार आहे, आणि बाकीचं जे अजून काही मटेरियल असेल ते सुद्धा घेऊन येणार आहे, कारण पुढच्या गुरुवारी मी जसं की म्हटलं जरा वेगळं करायचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्हाला माझी ही मांडलेली आजची साधी सिंपल अशी पूजा आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढं हा व्लॉग कंटिन्यू करा।
इथं माझी सगळी कथा वाचून झालेली होती आणि संध्याकाळच्या टाईमलाच मी पूजा मांडली होती. दिवसा मी मांडली नव्हती, म्हणजे 1-5-6च्या दरम्यान आपण मांडून घ्यायची पूजा दिवे लागण्याच्या वेळेला. तेव्हा खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. आणि त्याच्यानंतर मी उंबऱ्याच्या साईडला जी रांगोळी काढलेली आहे ती तुम्हाला दाखवते. उंबऱ्यावरती मी अशी हाताने रांगोळी काढलेली आहे, कारण लाकडी उंबरापट्टी आहे त्यामुळे छोटी आहे. तेवढे छोटे साचे बसतात, पण नेहमी तीच डिझाईन करण्यापेक्षा म्हटलं आज जरा हाताने ट्राय करून बघूया. त्याच्यानंतर इथं मी लक्ष्मीचा छाप लावला होता, जी की कमळातली लक्ष्मी आणि साईडला हत्ती. आणि तुळशीची वगैरे पूजा करून घेतली, दिवा लावला, उंबऱ्याची पूजा केली. त्याच्यानंतर आज जेवणामध्ये बनवलं होतं खीर, पनीर, चपाती आणि डाळ भात असा मेनू होता आजचा, साधा सिंपल. तर तुम्हाला माझी पूजा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि जसे की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणाला हिंमत हवी असेल त्यांनी अमृताज क्रिएशन या पेजला DM करा. बाय.